ह्या परिस्थितीत त्या हिंदू सम्राटाचे राज्ययंत्र प्रथम जरी सुरळीत चालू लागले, तथापि तो चाणाक्ष सम्राट धर्मरक्षक हे पक्के जाणून होता की त्या हिंदू साम्राज्य क्रांतीचा मुख्य आधार इतर कोणत्याही उपांगावर अवलंबून नसून तो अवलंबत होता केवळ त्याच्या बाहुबलावरच काय तो यास्तव त्याने त्याचे जे सहस्रावधिक निवडक हिंदू सैन्य राजधानीत आणवून ठेवलेले होते त्याची जय्यत सिद्धता ठेवली होती आणि राज्यातील ही मुख्य संरक्षण केंद्रावर त्याच्या अत्यंत विश्वासू हिंदू सैन्याच्या आणि विश्वासाच्या शपथा घेतलेल्या मुस्लिम सैन्याच्याही पृतना पलटणी युद्धाच्या सिद्धतेत सज्ज ठेवलेल्या होत्या. कारण सम्राट धर्मरक्षक नसरुद्दीन हा मनातून पुरतेपणे जाणून होता की आज जरी राज्यातील मुसलमान सर्वत्र आपल्या कह्यात वागत असले आणि आपल्याशी राजनिष्ठ व्यक्तवीत असले तरी आज ना उद्या त्यांच्यातील कोणता तरी विद्रोही मुसलमानी गट उत्पन्न होऊन ह्या आपल्या हिंदू क्रांतीविरुद्ध सशस्त्र प्रतिक्रांती करण्याचा उठाव केल्यावाचून राहणार नाही. स्थलाभावामुळे मध्यंतरीच्या इतर घटना गाळून इतके सांगणे पुरे आहे की एकही दिवस जे राज्ययंत्र सुरळीत चालू शकेल असे कोणालाही वाटणे दुर्घट होते तेच मुसलमानांची सुलतानशाही उलथून देऊन त्या तख्तासच हिंदू सम्राटाचे सिंहासन बनवणाऱ्या आणि जवळजवळ साऱ्या भरतखंडावर फडकत असलेल्या मुस्लिम हिरवा चांद उखडून टाकून त्या साम्राज्यावर हिंदू ध्वज फडकविणाऱ्या ह्या अद्भुत अतर्क्यपणे यशस्वी झालेल्या हिंदू धर्मक्रांतीचे आणि राज्यक्रांतीचे राज्ययंत्र एक दिवस नव्हे, एक महिना नव्हे तर न्यूनाधिक 1 वर्षपर्यंत सुरळीतपणे चालत राहिले. साम्राज्यातील लक्षावधी अमीर असो वा गरीब असो, यच्चायावत मुसलमान त्या हिंदू साम्राज्याचे प्रभुत्व निमूटपणे मानित राहिला. वर्षभर तरी त्या हिंदू सम्राटाच्या राज्यातल्या मोठमोठे मुस्लिम प्रांताधीप आणि त्या हिंदू सम्राटाची आज्ञापत्रके सारी मुस्लिम जनता शिरसावंद्य मानित राहिली. हेच त्या काळच्या हिंदू इतिहासाला भूषणभूत असणारे अविस्मरणीय असे एक महादश्चर्य होते. आणि त्या काळच्या आणि आजपर्यंतच्या हिंदू इतिहासाला दूषणास्पद असणारे दुसरे महादश्चर्य जे होते ते हे की इतक्या भूषणास्पद असणाऱ्या हिंदू साम्राज्य क्रांतीचा, धर्मक्रांतीचा आणि त्यांच्या निर्मात्या त्या हिंदू सम्राट धर्मरक्षकाचा उल्लेख सुद्धा हिंदू इतिहासात कृतज्ञपणे तर सोडाच पण ठळकपणेही केला जाऊ नये. आणि जे काही 10-5 शब्द मुसलमानी इतिहासाच्या अनुकरणाने उल्लेखले गेलेले आहेत ते त्यांच्या गर्ह्य निंदनेच काय ते बरबरलेले असावेत. घियासुद्दीन तुघलक. परंतु हे आश्चर्याचे पहिले वर्ष गेले न गेले तो मुसलमानातील उच्चाधिकारावर असणाऱ्या 1-2 व्यक्तींनी या हिंदू सम्राटाच्या सत्तेचे जोखड मुसलमानाच्या मानेवरून फेकून देण्याचे कारस्थान रचण्याचे धाडस केले. मुसलमानांचा सुलतान हा एक धर्माने उघड हिंदू म्हणून सिंहासनावर असावा. मुसलमानाचे बादशाही तख्त कोण्या हिंदू सम्राटाचे सिंहासन व्हावे असा हा साऱ्या जगातील इस्लामाचा असह्य उपमर्द आहे. एका काफरापुढे आम्हा मुसलमानांना मान लववून गुडघे टेकून सलाम करणे भाग पडावे. ह्या इस्लामच्या विटंबनेचा अंत करण्यासाठी आपण साऱ्या मुसलमानांनी जिहाद धर्मयुद्ध पुकारलेच पाहिजे अशी चिथावणी गुप्त पत्रके धाडून तोंडोतोंडी काही धर्मांध मौलवी मशिदीतून मुस्लिम समाजाला गुप्तपणे देतच होते. पण उघड बंडाच्या नेतृत्वाचे धाडस करणारा कोणीही बलवंतर मुसलमान अमीर, सेनापती वा अधिकारी असा पुढे येईना. ते धाडस करण्याचे दायित्व शेवटी घियासुद्दीन नावाच्या दिल्लीच्या सुलतानाच्या हाताखालील पंजाब प्रांतावर नेमलेल्या प्रशासकाने नि प्रांत सेनापतीने स्वतःच्या अंगावर घेण्याची महत्त्वाकांक्षा धरली. सुलतान नासिरुद्दीनच्या हाताखाली असलेल्या मोठमोठ्या मुस्लिम सेनानींना नि प्रांताधिकाऱ्यांना त्या अर्थाचे गुप्तपत्रके धाडण्याचा त्याने प्रयत्न चालविला. स्वतः घियासुद्दीन ह्याने सम्राट धर्मरक्षक नसरुद्दीन ह्याला आपला सुलतान म्हणून मान्यता दिलेली होतीच आणि त्या सुलतानी सेवेतच तो सुलतानी सैन्याच्या एका विभागाचा
सेनानी म्हणून पंजाबवर प्रांताधिकारी नेमलेला होता. त्याचा एक मुलगा दिल्लीलाच नसरुद्दीनच्या हाताखाली अधिकारी होता. घियासुद्दीनाने त्या आपल्या मुलाला काही निमित्त काढून भेटीस बोलविले. तो पंजाबमध्ये घियासुद्दीनाला अंतस्थपणे भेटलाच. दिल्लीतील सारी बारीक माहिती त्याने विचारून घेतली. सुलतान अल्लाउद्दीनाची हत्या झाल्यानंतर त्याचा मुला नातवांना ठार मारले गेल्यामुळे किंवा डोळे काढून निकमी केल्यामुळे अल्लाउद्दीनाचा राजपदार्ह वंशज असा कोणीही कोठेही उरलेला नाही हे घियासुद्दीनास नक्की कळले. तेव्हा त्याला अधिकच अवसान चढून त्याने उद्घोषित केले की ज्या अर्थी सुलतान अल्लाउद्दीनाचा कोणीही वंशज उरलेला नाही त्या अर्थी त्याच्या तख्तावर कोणत्या तरी समर्थ अशा मुसलमान पुरुषालाच अधिकार असू शकतो. ह्या काफर हिंदू परियाचा तर त्या तख्तास स्पर्श होता कामा नये. या काफराने मागच्या सुलतानाच्या राजवाड्यात असलेल्या सगळ्या विधवा आणि मुलीबाळी प्रभृती मुस्लिम स्त्रियांची केवळ मुसलमानावर सूड घेण्यासाठी त्यांच्या जातीच्या या ज्या परियांना भंग्यांना मोठमोठे अधिकार त्याने दिलेले आहेत त्यांच्याशी लग्ने लावून दिली आहेत आणि त्या सर्व राजकुटुंबीय मुस्लिम महिलांना हिंदू करून घेतलेले आहे. अशा या पापी हिंदू काफराला मुसलमानांच्या सुलतानी तख्तावरून खाली खेचण्याचे साहस ज्या अर्थी कोणीही मुसलमान करीत नाही त्या अर्थी मीच तो अधिकार गाजवण्याचे दायित्व आपणावर घेत आहे. त्याच्या या बंडाच्या गुप्तपत्रिकांना प्रथम बहुतेक मुसलमान उच्चाधिकाऱ्यांनी निषेधले. काहींनी तर सम्राट धर्मरक्षकाच्याच नसरुद्दीनच्या हाती ती पत्रके नेऊन दिली. पण आधीपासूनच अशा बंडाचा संभव ओळखून असणाऱ्या त्या हिंदू सम्राटांनी न डगमगता घियासुद्दीनाच्या ह्या उठावणीला तत्काळ चिरडून टाकण्याची सैनिक सिद्धता केली. त्याला सुलतान म्हणून मानणाऱ्या अनेक मुस्लिम सेनानींनी त्यांची मुस्लिम सैन्ये त्याच्याच सेवेस सादर केली. त्या बादशाही सैन्यातील हिंदू विभाग तर त्याच्या ध्वजाखाली प्राणपणे लढण्यास सिद्ध होताच. शेवटी घियासुद्दीनाने त्याच्या स्वतःच्या हाताखालील जो सुलतानी सैन्याचा विभाग सरसीमेच्या आणि पंजाबच्या संरक्षणासाठी ठेवलेला होता त्या मुख्यतः मुस्लिम सैन्याच्या बळावर दिल्लीवर चालून जाण्याचे ठरविले. त्यात काही हिंदू सैनिकही होते. घियासुद्दीन दिल्लीवर चालून येतो आहे हे कळताच हिंदू सम्राट श्री धर्मरक्षक ही सुलतान नासरुद्दीन हाही आपले सारे सुलतानी सैन्य घेऊन त्याच्यावर चालून गेला. हिंदू सम्राटासह मोठमोठे मुस्लिम सेनानीही आपल्या मुस्लिम सैन्यासह रणांगणात त्याच्या आज्ञेखाली लढण्यास निघाले होते. सुलतानाच्या सैन्याची आणि घियासुद्दीनाच्या सैन्याची गाठ पडताच पहिल्या दिवशी सुलतान नासरुद्दीनच्या सुलतानी सैन्याचा विजय झाला. घियासुद्दीनाला रणांगण सोडावे लागले पण त्याने धीर सोडला नाही. आता कचरलो तर माझा सत्यानाश ठरलेलाच आहे. जयाची नि जीवाची काही अशा धरिष्ट्यातच आहे असा निर्वाणीचा निश्चय करून घियासुद्दीन पुन्हा लढाईची फळी बांधून उभा राहिला. त्याच दिवशी घियासुद्दीनाच्या सुदैवाने सुलतानाच्या सैन्यातील 1-2 मुसलमान सेनानींनी हिंदू सम्राटाचा आयत्या वेळी विश्वासघात करण्याचा कट करून ते आश्वासन घियासुद्दीनाला गुप्तपणे दिले. तेव्हा अधिकच उत्तेजित होऊन घियासुद्दीन आपण होऊन सुलतान नसरुद्दीनाच्या हिंदू सम्राट श्री धर्मरक्षकांच्या सैन्यावर तुटून पडला. त्या रणधुमाळीत सुलतानाच्या हाताखाली व उल्लेखलेल्या काही मुस्लिम सैन्य विभागाने आयत्या वेळी विश्वासघात केल्यामुळे सुलतान नसरुद्दीनाच्या सैन्याचा पूर्णपणे पराभव झाला. तेव्हा रणांगणातून तो सम्राट श्री धर्मरक्षक नसरुद्दीन निसटून दिल्लीस निघाला. परंतु घियासुद्दीन ही विजयमानाने सरळ दिल्लीवरच चालून गेला. त्या पाठलागात अशरण अवस्थेत हा सम्राट श्री धर्मरक्षक शेवटी शत्रूच्या हाती सापडला. विजयी घियासुद्दीनाने बंदिवान केलेल्या सुलतान नसरुद्दीनाला आपल्या समोर आणविले आणि सुलतान मुबारिकचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवून त्याला ठार मारण्याची शिक्षा देण्याचा चंग बांधला. तेव्हा त्याला घियासुद्दीनाने शेवटचा प्रश्न म्हणून विचारला की राजकारणाचा अथवा सुलतानपदाचा प्रश्न सोडला असता एक व्यक्ती या नात्याने मुबारिकचा व्यक्तिशः खून करण्यासारखा त्याने तुझा एखादा वैयक्तिक अपराध केला होता की काय? तेव्हा त्या बंदिवान नसरुद्दीनाने खुसरूखानाने अशा आशयाचे उत्तर दिले की अर्थात माझ्या कोवळ्या वयापासून त्या नीच व्यसनग्रस्त दुष्टाने माझ्या शरीरावर जे असह्य असे
समभोगादी लैंगिक बलात्कार केले आणि माझ्या जीवनाची विटंबना केली, त्याची चीड येऊन मी प्रतिज्ञा केली होती की ह्या वैयक्तिक अत्याचारांचा संधी सापडताच सूड उगवण्यासाठी मी या दुष्टाचा जीव घेतल्यावाचून राहणार नाही.